मुंबईतील विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन. मुंबईत भाजपच नंबर 1 चा पक्ष. मराठी माणूसही भाजपसोबत हे सिद्ध झालं. फडणवीसांचा ठाकरेंना टोला. त्यांनी कागदावर शिवसेना संपवली, गद्दारी करून विजय मिळवला, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकले नाहीत. उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना सुनावलं. देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल. उद्धव ठाकरे महापौर पदाबाबत आशावादी, तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतली नवनिर्वाचित नगरसेवकांची शाळा. डोक्यात हवा न जाऊ देता नीट जबाबदारीनं काम करण्याच्या सूचना. कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा उलथापालथ. समरजित घाटगे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा. फेसबुकवरील कव्हर पेजमुळे चर्चांना उधाण. कोल्हापुरामध्ये निवडणूक निकालानंतर शिवाजी पेठेत तुफान राडा. बोंद्रे खराडे गटात तुफान हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. बांगलादेशात हिंदूंवर सुरू असलेले हल्ले सुरूच. आणखी एका हिंदूची हत्या. कर्मचाऱ्याला वाचवण्याकरता आलेल्या हॉटेल व्यावसायिकाची जमावानं केली हत्या. अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सलग दुसरा विजय. बांगलादेशचा केला 18 धावांनी पराभव. विहान मल्होत्रानं केले 4 गडी बाद. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज तिसरा वनडे सामना. मालिका विजयाचं भारतासमोर आव्हान. मुंबई महापालिकेतील गेले वेळची संख्या त्यांना गाठता आली नाही. त्यामुळे 2 दशकाहून अधिक काळ मुंबईतील ठाकरेंची सत्ता खालसा झाली. खरं तर ठाकरेंच्या शिवसैनिकांना मुंबईत मोठी अपेक्षा होती, पण ठाकरे बंधूंना अपेक्षित यश मिळवता आलं नाही. एकीकडे हे जरी खरं असलं तरी शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंबरोबर बोटावर मोजण्या इतके नगरसेवक उरले होते. मोजक्या शिलेदारांना सोबत घेऊन ठाकरे बंधूंनी ही निवडणूक लढवली. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता. जयचंद माहिती आहे ना? हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 165 जागा लढवल्या होत्या, तर 53 जागांवर मनसेनं निवडणूक लढवली. यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यानंतर आता मुंबई महापालिकेतील या निकालावर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. काय पोस्ट केली आहे ते आपण बघूया. खचून न जाता पुन्हा कामाला लागा असं ते म्हणतायत. मनसे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन. ही निवडणूक अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. मनसेला यावेळी अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख आहे. आपले नगरसेवक तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आपली लढाई मराठी माणसाची, समृद्ध महाराष्ट्रासाठीची. मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी सोडणार नाहीत. आपल्याला मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचंय. हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. मुंबईतील विजयानंतर भाजपचं सेलिब्रेशन. मुंबईत भाजपच नंबर 1 चा पक्ष. मराठी माणूसही भाजपसोबत हे सिद्ध झालं. देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला.
त्यांनी कागदावर शिवसेना संपवली, गद्दारी करून विजय मिळवला, पण जमिनीवरची शिवसेना ते संपवू शकले नाहीत. उद्धव ठाकरेंनी शिंदे फडणवीसांना सुनावलं. देवाच्या मनात असेल तर आपला महापौर होईल. उद्धव ठाकरे महापौर पदाबाबत आशावादी. तर देवानेच ठरवलंय महायुतीचा महापौर करायचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतली नवनिर्वाचित नगरसेवकांची शाळा. डोक्यात हवा न जाऊ देता नीट जबाबदारीनं काम करण्याच्या केल्या सूचना. कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ. समरजित घाटगे पुन्हा घरवापसी करणार असल्याची चर्चा. कोल्हापुरामध्ये निवडणूक निकालानंतर शिवाजी पेठेत तुफान राडा. बोंद्रे खराडे या गटात तुफान हाणामारी. व्हिडिओ व्हायरल. सुप्रभात, मी सुवर्णा. तुम्ही बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. सुरुवात करूया आपण बातम्यांना. देवाच्या मनात असेल तर मुंबईमध्ये आपला महापौर होईल असं वक्तव्य केलंय उद्धव ठाकरे यांनी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध भाजप शिवसेनेत कडवी झुंज झाली. यात भाजपनं बाजी मारली तर ठाकरे बंधूंना 72चा आकडा ओलांडता आला नाही. महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि निकालांवर भाष्य केलं. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपला जोरदार टोले हाणले. उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी जोरदार उत्तर सुद्धा दिलंय. व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल. देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या. वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे. तुम्ही आमचा सोडू. देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही. देवाची इच्छा असेल तर महापौर होईल. देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही. भाजप पक्ष जरी कागदावर दिसत असला तरी जमिनीवर उरला नाहीये अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. त्याला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर काय दिलं ते बघा. थोडक्यामध्ये शिवसेना कागदावर संपवली असेल पण जमिनीवरची संपू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्ष हा पक्ष कागदावरती आहे पण जमिनीवरती नाहीये. कारण तो जर का जमिनीवरती असता तर त्यांना पक्ष फोडावे लागले नसते, त्यांना पुसली जाणारी शाही वापरावी लागली नसती, यंत्रणेचा दुरुपयोग करावा लागला नसता, नियम बदलावे लागले नसते. एवढ्या जागा गेल्या 3 निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या. त्यांचा 3ही निवडणुकीचा रेकॉर्ड आम्ही तोडलेला आहे आणि पूर्ण बहुमतामध्ये आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आता कोण काय म्हणतं, काय असतं की गिरा तो क्या हुआ टांग तो ऊपर थी असे म्हणणारे खूप लोक असतात. त्याच्यावर फार काही बोलायचं नसतं. ठाकरेंनी अजून मला शुभेच्छा दिलेल्या नाहीयेत असं फडणवीस म्हणाले. त्यावर ठाकरेंनी टोला हाणला. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्यात का उद्धव ठाकरे साहेबांशी? नाही, माझं काही बोलणं झालं नाही. अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत. नाही, माझं काही बोलणं झालं नाही. अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत. शुभेच्छा द्यायला मी तेवढा काही खतरूड नाहीये.
पण साहजिकच आहे, एवढे सगळे त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 165 जागा लढवल्या होत्या, तर 53 जागांवर मनसेनं निवडणूक लढवली. यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळाल्या. ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालं नाही. त्यानंतर आता मुंबई महापालिकेतील या निकालावर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आणि पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. काय पोस्ट केली आहे ते आपण बघूया. खचून न जाता पुन्हा कामाला लागा असं ते म्हणतायत. मनसे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन. ही निवडणूक अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. मनसेला यावेळी अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख आहे. आपले नगरसेवक तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आपली लढाई मराठी माणसाची, समृद्ध महाराष्ट्रासाठीची. मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी सोडणार नाहीत. आपल्याला मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचंय.